आपल्या पक्षाचे प्रवीण दొడ్डणवर हे काँग्रेस पक्षाचे नेते. त्यांनी आपुलकीने जेवणासाठी बोलावले होते. तिथे गेलो म्हणजे काय चूक झाली, असे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी मार्मिकपणे म्हटले. शुक्रवारी बेळगावमध्ये सर्किट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की काँग्रेसचे नेते आपले जिवलग आपुलकीने प्रेमाने जेवणासाठी बोलवतात, त्यालाच काय डिनर मीटिंग म्हणतात. बेंगळुरूमधील चिन्नस्वामी क्रिकेट मैदानात चालू वर्षातील IPL सामने आयोजित करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी संध्याकाळी तत्वता मंजुरी दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. ಯಾವ ಒತ್ತಡಕೂಟನೂ ಇಲ್ಲ. ಅದು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಮಾಜಿ ಅಧ್ಯಕ್ಷರವರು ಫ್ಯಾಮಿಲಿ, ದೊಡ್ಡ ಫ್ಯಾಮಿಲಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ 15 ವರ್ಷದಿಂದ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ರು, ಒಂದು ಊಟಕ್ಕೆ ಬನ್ನಿ ಅಂತ. ಒಂದಷ್ಟು ಜನ ಎಲ್ಲ ಹೋಗಿದ್ದು ಅಷ್ಟೇ. ಯಾವ ಒತ್ತಡನೂ ಇಲ್ಲ, ಏನೂ ಇಲ್ಲ. ಪಾಪ ಅವರು ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಿರಿಯ ಕುಟುಂಬದವರು, ನಾವೆಲ್ಲ ಮರೆಯೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಈಗ ನೋಡಿ, ಈಗ ನಮ್ಮ ಹುಡುಗವನ್ನೆಲ್ಲ ಬಂದವನೇನು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾವನೆ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮನೆ ಊಟ ಇವತ್ತು ತಂದು ಕೊಡ್ತೀನಿ, ರಾಗಿ ಮುದ್ದೆ ಉಪ್ಸಾರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾವನೆ. ಸೊ ಬೇಡನಕ್ಕಾಯ್ತೀತಾ? ಹಂಗೆ ದಿನ ಒಬ್ಬೊಬ್ರು ಊಟ ತಂದು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಲೋಕಲ್ ಅವರು. ಇವ್ರು ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದವ್ರು. ಹಂಗೆ ಅವರು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕರೀತಾರೆ, ಒಂದೊಂದು ದಿನ ಹೋಗೋದು. ನಾಳಿದ್ದು ನಮ್ಮ ಸೇಠ್ ಕರೆದವನೆ, ಆಸಿಫ್ ಸೇಠ್ ಕರೆದವನೆ, ಫಿರೋಜ್ ಸೇಠ್ ಕರೆದವನೆ. ಹಂಗೆ ಒಂದೊಂದು ದಿನ ಹೋಗೋದು. सामन्यांच्या काळात अंमलात आणायच्या कडक उपाययोजना, करायच्या प्राथमिक तयारी तसेच अटी यांचा समावेश असलेले सविस्तर मार्गदर्शन पुन्हा अहवालाच्या आधारे तयार करण्याची जबाबदारी गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांच्यावर सोपवण्यात आली असल्याचेही शिवकुमार यांनी सांगितले. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव.